नमस्कार. असं आहे सगळं या आपल्या यूट्यूब चॅनलवर आजपासून एक नवीन प्लेलिस्ट सुरू करते बरं का. प्लेलिस्ट आहे पंचतंत्रांच्या गोष्टीची. तुम्ही म्हणाल हॅलो, आम्ही हे सगळं लहानपणी ऐकायचो बरं का, आत्ता कशाला आम्ही ऐकू या गोष्टी. असं नाही आहे. पण पंचतंत्राच्या गोष्टी या मुळात लोकांना व्यवहार चतुर किंवा हुशार बनवण्यासाठीच्या गोष्टी असतात. आता तुमच्यातल्या काही काहींना याची गरज असूही शकते ना. असं बघा, म्हणजे तुमचं तुम्ही बघा बाबा, कुणाला गरज असेल तर. पण या गोष्टी ऐकून आत्ताच्या काळामध्ये जर रिलेटेबल होत असतील आणि यातले काही विचार आपल्याला घेता येत असतील तर काय हरकत आहे. शिवाय पंचतंत्रातल्या सगळ्याच गोष्टी काही तुम्हाला माहीत असू शकत नाहीत बरं का. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित लाईननी सांगणार आहे. तर ही गोष्ट कुठून, म्हणजे पंचतंत्र हा प्रकार मुळात कुठून सुरू झाला, कुठल्या गोष्टीपासून, आज आपण त्या गोष्टीची माहिती घेणार आहोत. असं म्हणतात आपल्या इथं आर्यावर्तामध्ये दक्षिण जनपद नावाचा जो भाग होता तिकडं महिलारौप्य नावाचं एक नगर होतं. आणि या नगराचा जो राजा होता तो होता अमरशक्ती राजा. इतका उदार, सगळ्या आर्ट त्याला यायच्या, प्रचंड शक्तिशाली होता. म्हणजे त्याच्या आसपासच्या राज्यांमधले जे राजे होते ते सुद्धा येऊन त्याच्या पाया वगैरे पडायचे आणि असं म्हणायचे की त्या राजांच्या मुकुटामध्ये जे काही हिरे माणकं आहेत त्या माणकांच्या प्रकाशानेच जसं काही रोजच्या रोज त्या राजाच्या पायांचा अभिषेक होतो. इतका तो राजा शक्तिशाली होता. त्या राजाला 3 मुलं होती बरं का. त्यांची नावं होती बहुशक्ती, उग्रशक्ती आणि अनंत शक्ती. काय मस्त नाव आहेत की नाही. असं बाहुबली पिक्चरमधले कॅरेक्टर असल्यासारखं वाटतंय. पण ते बाहुबलीसारखे अजिबात नव्हते. नावं जेवढी भारी होती ना तेवढेच ते 3 जणं मंदबुद्धी, व्यवहाराची अजिबात काही आयडिया नसलेले आणि अशिक्षित अशा टाईपची ती मुलं होती. यांना काहीच येत नाहीये ते बघून राजा जवळपास फ्रस्ट्रेट झाला हो. आणि त्यांनी आपल्या जवळच्या जे मंत्री होते त्या सगळ्या मंत्र्यांना एक दिवशी बोलवलं आणि त्यांच्यासमोर आपलं दुःख व्यक्त केलं. तो म्हणाला की कसं आहे की एखाद्याला मुलगा झालाच नाही तरी वाईट वाटत नाही, किंवा मग तो जन्माला येऊन काही काळातच गेला तरीही वाईट वाटत नाही. पण जर आपली मुलं मूर्ख असतील आणि त्यांचा मूर्खपणा आपल्याला आयुष्यभर बघायला लागत असेल, ह्याच्यासारखं दुःख कशाचंच नाही बरं का. सगळ्या मंत्र्यांना ते पटलं. तुम्हाला पटलं का? अर्थातच ही गोष्ट पटण्यासारखी आहे. तर त्यांनी मंत्र्यांना विचारलं की तुम्ही सांगा बरं मला आता की आता या आपल्या 3 जे राजपुत्र आहेत त्या राजपुत्रांना जर काही अक्कल शिकवायची झाली, कारण आता वयानं तर हे ताडमाड वाढलेत, आता काही यांना बसवून आपण लहानपणी शिकवायचो तसं तर नाही शिकवता येणार, तर काय करता येईल. आता राजाचे हे जे मंत्री होते ना ते सुद्धा चांगले होते बरं का. म्हणजे आत्ताच्या काळात जसे मंत्री असतात ना तसे नव्हते की राजा अडचणीत आलाय, चला पटकन चान्स मारूयात आणि मग झालं आपलं पण सगळं सेटल होऊन जाईल, असं काही करायचे नाहीत ते. त्यांनी खूप सिरियसली राजाला काही गोष्टी सांगायला सुरुवात केली. एकतर त्या 3 मुलांना शिकवणं हे टास्क त्या मंत्र्यांना काही घेण्यासारखं, म्हणजे की त्यांना घेता येईल असं त्यांना वाटत नव्हतं. एक मंत्री म्हणाला, अहो नुसतं व्याकरण शिकायलाच 12 वर्ष लागतील देव, आणि त्याच्या पुढं मग ते मनुप्राणितांचं धर्मशास्त्र, चाणक्यांचं अर्थशास्त्र वगैरे शिकायचं, त्यानंतर यांच्या बुद्धीचा एक बेसिक तरी विकास होणार, खूप वर्ष जातील ह्याला. दुसरा राजाचा मंत्री म्हणाला, खरंच आहे, हे सगळं जर का शिकायचं असेल ना तर यांना एकदम ते पटापट जे शिकवता येईल, म्हणजे अक्कल वापरण्याचा क्रॅश कोर्स जो माणूस देऊ शकेल अशाच माणसाकडं पाठवलं पाहिजे. आता तुमच्या आमच्या लहानपणी असं ते तरखडकरांचा फाडफाड इंग्लिश वगैरे असायचं ना, म्हणजे साधारण तोच प्रकार त्यांना करायचा होता या बाबतीमध्ये. आता असा माणूस कोण शोधायचा. मग तिसरा मंत्री म्हणाला की अहो तुम्ही कशाला काळजी करताय, आपल्या सभेमध्ये विष्णू शर्मा आहे की तो सगळं बरोबर मॅनेज करेल आणि मुलांना शिकवेल. एकतर तो खूप चांगला शिक्षक आहे, सगळेच जण म्हणतात की तो कितीही विद्यार्थी असेल ना तरी त्याला अतिशय हुशारीने गोष्टी शिकवतो.
तर आपण विष्णू शर्मालाच बोलवूयात. झालं. राजाने विष्णू शर्माला बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं, बाबा तुला काय पाहिजे असेल ते सांग, मी तुला पाहिजे तर 100 गावाचं तुला अधिकारी बनवतो, पण ह्या माझ्या 3 मुलांना तेवढं चांगलं शिकवून हुशार कर बाबा. विष्णू शर्मा पण हुशार होता. तो म्हणाला की हे बघा राजा, आता मी आहे 80 वर्षाचा. 80व्या वर्षी 100 गावांची जबाबदारी घेऊन मी कशाला स्वतःचा स्ट्रेस वाढवून घेऊ. तर असं काही तुम्ही मला सांगितलं म्हणून मी तुमच्या मुलांना शिकवीन असं काही नाही. हां, पण काय आहे, आता माझ्या या वयानंतर मला खूप माझं कर्तृत्व दाखवायची तरी कुठं काय अपॉर्च्युनिटी मिळणार. अनायसे ही आलेलीच आहे. शिवाय ती राजाची मुलं आहेत, म्हणजे PR सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार ना. तर मग चांगली गोष्ट आहे, या कामासाठी मी नक्की तुमच्या मुलांना शिकवेन. झालं. राजा खुश झाला आणि मग या विष्णू शर्मानी त्या 3 मुलांना म्हणजे उग्रशक्ती, बहुशक्ती आणि अनंत शक्ती यांना आपले स्टुडंट म्हणून शिकवायला सुरुवात केली. आता सरळ मार्गाने शिकवून तर काही या मुलांना कळणारच नव्हतं, म्हणून विष्णू शर्मांनी 5 वेगवेगळी तंत्र म्हणजे टेक्निक्स तयार केली, ज्यांची नावं होती मित्रभेद, मित्रप्राप्ती, काकोलुकीय, लब्धप्रणाश आणि अपरीक्षित कारक. अवघड वाटतात ना नावं? अवघड वगैरे काही नाही आहे, तो संस्कृतमध्ये आहेत ना ती, म्हणून असं वाटतंय. जेव्हा गोष्टी सुरू होतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल ही खरं तर त्या प्राण्यांची एकमेकांच्या मध्ये घडलेल्या गमती जमतींच्याच या सगळ्या गोष्टी असणार आहेत. माहितीच असेल की तुम्हाला, ऐकलं असेलच तुम्ही पंचतंत्र याच्या आधी. तर मग अशा 5 तंत्रांनी त्या राजकुमारांना विष्णू शर्माने शिकवलं आणि मग ती मुलं जी काय हुशार झाली आहेत आणि जी काय व्यवहार चतुर झाली आहेत की ज्याचं नाव ते, असं म्हणतात अख्ख्या पृथ्वीवरती सगळ्यात जास्त व्यवहार चतुर अशी ती 3 मुलं होती. आणि साक्षात इंद्रदेवसुद्धा नीतिशास्त्रामध्ये त्यांचा पराभव करू शकला नाही, एवढी त्यांची ख्याती पुढे त्यांच्या आयुष्यात पसरली. आता एकदम 0पासून असा कुठला क्रॅश कोर्स यांनी दिला असेल आणि कुठल्या गोष्टी सांगून सांगून त्या मुलांना शहाणं केलं असेल, हे सगळं बघूया पुढच्या अनेक व्हिडिओजमध्ये. एक एक गोष्ट एका व्हिडिओमध्ये आपली येत राहील. पण या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? जर तुम्हाला ती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला गोष्टी आवडत आहेत का.